मित्रांनो, आपण सध्या बोपदेव घाटातून बोपगावजवळ असलेल्या श्री क्षेत्र कानिफनाथ गडाच्या दिशेने निघालो आहोत. हे ठिकाण पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात असून कानिफनाथ महाराज हे नवनाथ परंपरेतील एक महत्त्वाचे संत मानले जातात. डोंगराच्या उंच भागावर बसलेले हे मंदिर हजारो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. या मंदिराचं सर्वात खास वैशिष्ट्य म्हणजे मंदिराचा जुना गाभारा नैसर्गिक गुहेसारखा आहे आणि आत जाण्यासाठी एक अतिशय अरुंद खिडकीसारखी वाट आहे. त्यामुळे कानिफनाथ महाराजांचे हे स्थान इतर मंदिरापेक्षा खूप वेगळं आणि वैशिष्ट्यपूर्ण वाटतं. डोंगरावर पोचल्यानंतर इथून आजूबाजूचा पुणे परिसर, डोंगर रांगा आणि पावसाळ्यातील हिरवाईचा सुंदर नजारा पाहायला मिळतो. आता आपण मंदिराच्या अगदीच जवळ आलो आहोत. चला तर मग श्री कानिफनाथ महाराजांचे मनोभावे दर्शन घेऊया. फायनली आपण पोचलेलो आहोत श्री कानिफनाथ मंदिराच्या कमानीजवळ. मित्रांनो, आत्ता आपण पोचलो आहोत श्री क्षेत्र कानिफनाथ महाराजांच्या पवित्र मंदिर परिसरात. डोंगराच्या माथ्यावर वसलेले हे मंदिर आणि आजूबाजूचा शांत निसर्गरम्य परिसर मनाला एक वेगळीच शांतता देतो. इथून आजूबाजूचा डोंगराळ परिसर, दूरवर पसरलेले पुणे शहराचे दृश्य खूपच सुंदर दिसतं. पावसाळ्यात तर या परिसराचे सौंदर्य आणखीनच खुलून येते. चारही बाजूंनी हिरवाई, थंडगार वारा आणि निसर्गाची सुंदर साथ. मंदिराच्या परिसरात आल्यानंतर वातावरणात जाणवणारी भक्ती आणि शांतता मनाला खूप समाधान देते. आता चला मित्रांनो, आपण पवित्र वातावरणाचा आनंद घेत आपण कानिफनाथ महाराजांचे मनोभावे दर्शन घेऊया. आपण पोचलोय आता मंदिराच्या पायथ्याशी. बघू शकता तुम्ही. फायनली आम्ही पोचलोय कानिफनाथ मंदिरामध्ये. मंदिर परिसरातील ही पवित्र धुनी म्हणजे भक्तांच्या श्रद्धेचं आणि ना संप्रदायाचं, परंपरेचं एक विशेष स्थान. पुढे काळभैरवनाथांचं मंदिर लागलं. काळभैरवनाथांच्या चरणी नतमस्तक होऊन आम्ही पुढे निघालो. भूक खूप लागली असल्यामुळे आदर्शाने मी मंदिर परिसरातील एका हॉटेलमध्ये मस्तपैकी भेळेवरती ताव मारला. पवित्र असं दर्शन घेऊन आम्ही निघालो घरी परतीच्या प्रवासाकडे. पाऊस पण भरपूर जोरात चालू झाला होता, त्यामुळे आम्ही घरी कधी लवकर पोचतोय असे आम्हाला चालू होते. कानिफनाथ दर्शनाचा ब्लॉग कसा वाटला मला नक्की आवर्जून सांगा. आपल्या सागर एक्स स्टुडिओ या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.